नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की मनोज जरांगे पाटील हे स्पष्टपणे म्हणतायत की राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवडणूक घेणार नाही जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागल्याशिवाय राज्यात आणि देशाच्या निवडणुका होणार नाहीत असं जे काही जरांगे पाटील म्हणतायत याच्या मागचं नेमकं रहस्य काय हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. मित्रांनो, कदाचित हा प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल. कदाचित काही जे आहेत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका न मानणारे लोक आहेत, त्यांनाही विरोध करणारे लोक आहेत, ते तर थेट म्हणतायत की मनोज जरांगे पाटील एका समाजासाठी आंदोलन करतायत, एका ग्रामीण भागात अंतरवाली सराटीमध्ये बसून त्या ठिकाणी उपोषण काय करतायत, तर राज्य सरकारला इशारा देत आहेत, केंद्र सरकारला इशारा देत आहेत आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली नाही लागला तर निवडणुकाच राज्य आणि केंद्र सरकार घेणार नाही असंही म्हणतायत. हे असं कुठं होत असतं का? तर मित्रांनो, हे असंच होत असतं आणि असंच होणार. मी आवर्जून आपल्याला सांगतोय. यापूर्वी सुद्धा डीएस न्यूजनं एक व्हिडिओ बनवलेला आहे या संदर्भातला. परंतु आता मनोज जरांगे पाटलाचं नव्यानं पुन्हा एकदा वक्तव्य आलेलं आहे. कारण ज्यावेळेस मीडियाने त्यांना प्रश्न विचारला की राज्य सरकार हे मराठा समाजाला अध्यादेश काढणारे विशेष अधिवेशन घेतले, हे सगळं ठीक आहे, परंतु मराठा समाजाला सगळे सोयरे हा अध्यादेश काढून पुन्हा कुणबीमध्ये आणायचे आणि ते ओबीसीचं आरक्षण द्यायचंय. परंतु जर या सरकारनं तशी घोषणा केली, अध्यादेश काढला आणि पुन्हा हे प्रकरण जर कुठं न्यायप्रविष्ट झालं किंवा हे सरकार आता गडगडणारे पडणारे नव्यानं पुन्हा निवडणुका लागतील, आचारसंहिता लागेल, कदाचित लोकसभेची निवडणूक ही मार्च एप्रिल मध्ये होते, तत्पूर्वी जर आचारसंहिता लागली तर आचारसंहिता लागल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे, जो मुद्दा आहे, तो त्या ठिकाणी पुन्हा थांबल्या जाईल आणि निवडणुका होईपर्यंत मग मराठा समाजाला पुन्हा कुणबीचं किंवा सगळे सोयरेचा अध्यादेश कायद्यामध्ये रूपांतरित होणार नाही. असं ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस जरांगे पाटील हसले आणि हसून त्यांनी उत्तर दिलं की तुम्हाला एक सांगू का, राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत निवडणुका घेणार नाही आणि निवडणुका होत नसतात. त्याच्या मागचं कारण असं आहे की त्यांचं मत असं होतं की इथं मराठा समाज हा मोठ्या संख्येने कोट्यवधीचा समाज आहे, हा सरकारच्या विरोधात गेलेला आहे. यांची मागणी त्या ठिकाणी आरक्षणाची आहे. जोपर्यंत आमचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकीमध्ये भाग घेणार नाही किंवा जे काही समाजाची भूमिका असेल ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे आमचा प्रश्न आरक्षणाचा तो अगोदर निकाली लावा. एवढा जर संताप समाजाचा असेल, एक मोठा घटक जर समजा नाराज असेल तर सरकार कशाला निवडणुका घेईल, कोणता सत्ताधारी निवडणूक घ्यायला धजेल? कारण हे सगळं वातावरण त्यांच्या विरोधात जाईल आणि विरोधात जर गेलं तर ते सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही असं हसून ते बोलले. परंतु याच्या मागचं जे रहस्य ते वेगळे. कारण जरांगे पाटलांनी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं, मुंबईला ज्यावेळेस मराठा समाज जाणार होता त्यापूर्वी त्यांनी इशारा दिला होता की समाजानं सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट फिरवली होती आणि डीएस न्यूजनं सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की जर उद्या निवडणुका झाल्या, म्हणजे लोकसभेच्या होऊ द्या किंवा विधानसभेच्या होऊ द्या किंवा त्याच्या अगोदर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ द्या, कुठल्या जरी निवडणुका जर राज्य सरकारनं जर जाहीर केल्या तर तुम्हाला सांगतो मराठा समाजाच्या आरक्षणाचा जर निकाल नाही लागला तर त्या निवडणुका खरोखर होणार नाहीत अशी स्थिती राज्यात आहे. त्याचं कारण असं आहे की जर समजा जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली तर त्या ठिकाणी मराठा समाज हा एका जागेसाठी एका गावामधून कमीत कमी 50 उमेदवारी भरेल जिल्हा परिषदसाठी किंवा 10-20 तर नक्कीच भरेल. म्हणजे एका जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये एक झेडपी मेंबरसाठी कमीत कमी मराठा समाज त्या ठिकाणी 200 ते 300 उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. एवढंच नाही, पंचायत समितीची तीच परिस्थिती होणार आहे. जर निकाल नाही लागला तरची परिस्थिती मी आपल्याला बोलतोय. जर उद्या विधानसभा आणि लोकसभेची जरी निवडणूक जाहीर झाली तर ठीक आहे, तुम्ही आरक्षणाचा निर्णय नाही घेतला, निवडणूक जाहीर केली, या ठिकाणी मराठा समाज हा लोकसभेला म्हणजे खासदारकीच्या जागेला एका जिल्ह्यामधून कमीत कमी 1000 उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. ही शक्यता मी आवर्जून सांगतोय कारण समाजामध्ये तसं बोललं जात आहे. मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत, जे मोरके, जे काही समाजाचे नेते म्हणून काम करतात, जे जरांगे पाटलांच्या संपर्कात आहेत आणि जरांगे पाटील सुद्धा बोलताना, खाजगीत बोलताना ते सुद्धा सांगतायत की मराठा समाज हा अवघड आहे, त्यांना समजून सांगणं आणि त्यांची भूमिका समजून घेणं कठीण आहे, सरकारला अजून लक्ष देत नाही. हा मराठा पहिला मराठा आता राहिलेला नाही, जर कुणी सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं ही स्थिती नाही. आता आपल्या लेकरा बाळाचं कल्याण करायचंय, त्यासाठी कुणाच्याही समोर जाऊन लढाईची तयारी मराठा समाजाने ठेवलेली आहे. आणि त्यामुळे जर निवडणुका तुम्ही घेत असाल आणि आरक्षण जर सध्या देत नसाल तर निवडणुका आम्ही होऊ देणार नाही, मग बहिष्कार नाही टाकणार किंवा नोटाचं बटन मराठा समाज दाबणार नाही,
तर त्या ठिकाणी एका जागेसाठी प्रत्येक गावातून प्रत्येक तालुक्यातून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, जे की लोकसभेसाठी किमान 1000 उमेदवार उभा राहू शकतात आणि विधानसभेच्या एका जागेसाठी किमान मराठा समाज 500 उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. या सगळ्या हालचाली झालेल्या आहेत. याची तयारी त्या त्या गावचे जे कोणी मराठा समाजाचे लीडर, स्थानिक लीडर म्हणून त्या ठिकाणी काम करतात, समाजासाठी काम करतात, त्यांनी ही तयारी करून ठेवलेली आहे. मी आवर्जून आपल्याला सांगतोय. आणि मग जर असं झालं, जर राज्य सरकारनं जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका जाहीर केली किंवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या, तर अशा वेळेला हा मराठा समाज त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज जास्तीत प्रमाणे दाखल करेल आणि मग परिणामी त्या निवडणुका घेणं निवडणूक आयोगाला शक्य होणार नाही. असं होऊ शकतं का? तर असं होऊ शकतं. कारण ईव्हीएम मशीन जी आहे त्या मशीनला काही मर्यादा आहे. एका बूथवर तुम्ही किती मशीन लावणार याला एक लिमिट आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही बॅलेट पेपरवर तुम्हाला निवडणूक घ्यायची असेल तर बॅलेट पेपरवर 500 उमेदवार यांची नावं लिहिणं, त्यांची चिन्ह देणं हे इतकं सोपं नाही. हे DS न्यूजनं यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण त्याला पोलिंग एजंट किती लागतील, त्याला बूथ एजंट किती लागतील, त्याला काउंटिंग एजंट किती लागतील, मतमोजणीसाठी हॉल किती लागतील, अधिकारी किती लागतील, किती दिवस ती मतमोजणी चालेल, निकाल कधी लागेल, ऑब्जेक्शन जर कुणी घेतलं आणि फेर पुन्हा मतमोजणी जर करायची ठरली तर पुन्हा त्याला किती कालावधी लागेल, ह्या सगळ्या गोष्टी विचाराच्या पलीकडच्या आहेत. असं होऊ शकतं का? तर होऊ शकतं. काही लोक म्हणतील असं कधी होत असतं का? तर 100% मित्रांनो असं होत असतं. आणि जे तुम्हाला कल्पनेच्या बाहेरचं वाटतं, नेमकं जरांगे पाटलांच्या कल्पनेत तेच असतं. मी सातत्यानं सांगतोय की आपण त्यांना कायम फॉलो केलेले, ते कशा पद्धतीने विचार मांडतात, कशा पद्धतीने ते अस्तित्वात आणतात आणि त्यांची टीम कशा पद्धतीने काम करते हे आपण जवळून पाहिलेलं आहे. आणि जे जे आपण सांगितलंय ते आतापर्यंत सत्य होत गेलेले. त्याचं कारण असं आहे की त्यांचं नियोजन जे आहे त्याचा अंदाज काय येतो, हा अंदाज आता आपल्याला चांगल्या प्रमाणे आलेला आहे. आणि कदाचित सरकारला सुद्धा हा अंदाज आलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी सरकारला सुद्धा सांगितलं, राज्य सरकारला, की तुम्ही आरक्षणाचा प्रश्न अगोदर निकाली काढा. तुम्ही शब्द दिलाय, अधिसूचना आम्हाला दिली, सगळे सोयरे संदर्भातली आम्ही काढतोय म्हणून विशेष अधिवेशन बोलवतो 2 दिवसात म्हणाले होते. तुम्ही 8 दिवस उशीर केला, पण ठीक आहे, केला तर केला. पण आता जो अधिसूचना काढली तो अध्यादेश तुम्ही बोलल्याप्रमाणे काढा आणि त्याचं कायद्यात रूपांतर करा. कारण आम्ही जे बोलतोय म्हणून तुम्ही करताय नाही, तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पाळा. हे सरकारला जरांगे पाटलानं कात्रीत पकडलेले आहे. आणि त्यामुळं सरकारला सुद्धा सांगितलंय की तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला शब्द देऊ आणि तोंडाला पाणी फसू किंवा आमची फसवणूक करू, हे चालणार नाही. जर आम्हाला ते पटलं नाही तर उद्या तुम्हाला पुन्हा मराठा समाज आंदोलनाच्या लोकशाही मार्गानं पुन्हा विरोध करेल, असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही जर उद्या आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला नाही आणि जर निवडणुका जाहीर केल्या तर मग मात्र आम्ही मराठा समाज बांधव हे मोठ्या संख्येनं, शेकडोच्या, हजारोच्या संख्येनं उमेदवारी दाखल करतील. मग तुम्ही तुमचं ठरवून घ्या निवडणूक कशी घ्यायची, कोण जिंकेल, कोण पडेल, हा तर मुद्दा नंतरचा झाला. आणि हे राज्य सरकारला माहिती आहे, त्यांच्याही कानावर ही गोष्ट गेली आहे. आणि म्हणून जरांगे पाटीलजी आत्मविश्वासानं सांगतायत की जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि सगळे सोयरेच्या अध्यादेशाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे सरकार निवडणुका घेणार नाही, घेऊ शकत नाही. हे ते जे रहस्य आहे हे त्याचं मागचं रहस्य आहे. मित्रांनो, खरंच तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीनं जरांगे पाटील भूमिका घेतील? आणि जर त्यांनी अशी भूमिका घेतली तर निवडणुका होतील का? हाही प्रश्न मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित करतोय. म्हणजे थोडक्यात काय की मनोज जरांगे पाटील जी कुठली गोष्ट बोलतायत ती कॉन्फिडन्स मध्ये बोलतायत आणि त्यांच्या पाठीमागं कोणीतरी कायदे तज्ञ, कायदे मंडळी ही त्यांच्या सोबत आहे. सगळ्यांशी सल्ला मसलत करूनच जरांगे पाटील निर्णय घेतात आणि तो निर्णय कायद्यानं टिकतोय. मराठा समाजाच्या कुणबीच्या ज्या लाखोंच्या नोंदी सापडलेल्या आहेत, ज्या निजामकालीन नोंदी आहेत, शासन दरबारी सापडल्यात, भूमी अभिलेखमध्ये सापडल्यात, तहसीलमध्ये सापडल्यात, रजिस्ट्री ऑफिसमध्ये सापडलेल्या आहेत, या सगळ्या जरांगे पाटलानं ज्या राज्य सरकारला सांगितलेले की या पद्धतीनं तुम्ही शोधा. जी समिती माजी न्यायमूर्ती शिंदेच्या नेतृत्वाखाली नियुक्ती केली ती सुद्धा गठीत केल्यानंतर या नोंदी जास्त प्रमाणात सापडल्या गेल्या, शोधल्या गेल्या. म्हणजेच काय तर कुठंतरी कायदा या ठिकाणी वापरला जातोय आणि आज मराठा समाज लाखोच्या संख्येनं कुणबीच्या नोंदी सापडल्यामुळं तो ओबीसी मध्ये गेलाय. हे मी आवर्जून सांगतोय. आणि काही लोक मान्य करायला तयार नाहीत, परंतु तो ज्याचे प्रमाणपत्र कुणबीचे मिळाले तो ओबीसीचा आहे आणि तरतूदच तशी केलेली, त्यामुळे तो ओबीसी झालेला आहे. परंतु सगळे सोयरेच्या अध्यादेशासाठी जरांगे पाटील लढा देत आहेत आणि सगळे सोयरे हा ज्या ज्या जाती धर्माला आरक्षण आहे त्या सगळ्यांसाठी तो लागू करण्यासाठी प्रयत्न आहे. म्हणजेच कुठला समाज नाराज होणार नाही आणि कुठला समाज त्याला विरोध करू शकत नाही. म्हणजेच या मागे सुद्धा कायद्याची लढाई हे जरांगे पाटील मोठ्या कूटनीतीनं या ठिकाणी लढत आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी बोलताना सुद्धा सांगितलं की मराठा समाज हा
तीन पद्धतीनं आरक्षणामध्ये येतोय. एक म्हणजे कुणबीचे जे आले ते ओबीसी मध्ये गेले. सगळे सोयरे जर झाले तर महाराष्ट्रातला बहुतांश समाज हा ओबीसी मध्ये येतोय. दुसरा जो प्रकार आहे, जो ज्यांचे प्रमाणपत्र सापडत नाही त्यासाठी सरकार पुन्हा वेगळं आरक्षण मराठा समाजातील त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो, जे न्यायालयामध्ये प्रकरण आहे. ते जरी दिलं तरी मराठा समाजाला ते पुन्हा आरक्षण मिळतंय. म्हणजे अशा पद्धतीनं मराठा समाज सगळ्या दृष्टीनं हा कुठं ना कुठं तरी आरक्षणामध्ये येतोय. म्हणजे जरांगे पाटील जे आंदोलन करतायत, जी भूमिका मांडतायत ती कायद्याच्या तरतुदीनं मांडतायत. म्हणजे कायद्यानं ते देता येतं हे ते त्या ठिकाणी सिद्ध करतात. आणि म्हणून मनोज जरांगे पाटील जे सांगतायत की मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये कुठलीही निवडणूक होणार नाही, होऊ शकत नाही. त्याच्या मागचं जे रहस्य, जे गुढ आहे ते हे, आणि हे आमचं मत आहे, हे जनतेचं मत आहे, हे राजकीय विश्लेषकाचं मत आहे. परंतु मला तुमचं मत महत्वाचं आहे, कारण तुमचं मत संपूर्ण महाराष्ट्रातून आहे आणि ते अत्यंत अभ्यासू असतं, ते अत्यंत आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.